brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आपण न्यायालयाच्या दरवाजे परत एकदा ठोठावणार आहात का? न्यायालयात या संदर्भात जाणार आहात का? काय भूमिका असणार आहे कोर्टाच्या पातळीवर? हे जे आम्ही मांडलं ना, हे न्यायालयाने आम्हाला सांगता येईल आम्हाला की आम्ही सुद्धा सरकारकडे गेलेलो आहोत. सरकारला सुद्धा आम्ही दिलेलं आहे. असं नाही की डायरेक्ट तुमच्याकडे आलो. आम्ही सरकारला सुद्धा विचारलेलं आहे. सरकारला सुद्धा सावध केलेलं आहे की याच्यामुळे काय होऊ शकतं ते. आणि मग हे जे आहे बाकीचे सगळे आणि मग अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक गोष्ट नाही आहे, अनेक गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये मांडू शकणार आहोत. अशा अनेक आहेत आणि अनेक निर्णय शासनाचे निर्णय आहेत, अनेक हायकोर्टाचे निर्णय आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. हैदराबाद गॅजेटमुळे जे आता लागू केलेलं आहे त्या संपूर्ण गॅजेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला आहे असं आपलं थेट आरोप आहे. आताचा जो शासन निर्णय काढलेला आहे, पूर्वीचा एक काढलेला होता की शिंदे समितीने ज्या तिकडे जाऊन त्या नोंदी तपासाव्या, तो मान्य केला मंत्रिमंडळामध्ये आणि त्याप्रमाणे त्यांचं काम झालं. मी तुम्हाला सांगितलं किती मिळाले ते त्यांना. 2 लाखापेक्षा जास्त कुणबी त्यांनी दिले. म्हणजे काम संपलं. त्यांना वारंवार काम संपेपर्यंत आपण मुदतवाढ दिली आणि लाखो कागदपत्र त्यांनी गोळा केलेली आहेत, लाखो. पण हा दुसरा जो आहे त्याच्यावर कडी करणारा असं हा निर्णय आहे. म्हणजे ते सगळं बाजूला सोडून काय हा निर्णय घेतला. म्हणजे हे करायचं होतं तर शिंदे समितीचं कामच नव्हतं. मग हे डायरेक्टच केलं ना, सगळ्यांनाच करून टाकायचं आहे. तर सरकारकडे संभ्रमात आहे किंवा दबावात आहे आणि त्याच्यामुळे अशा हे आता तुम्ही मला विचारू नका. मी तुम्हाला असं म्हटलेलं आहे इथे, त्यांना पाठवलेल्या पत्रात, माध्यमात आलेल्या बातम्या आणि तत्कालीन परिस्थितीवर घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती सूचना न मागवता, इतर मागासवर्गीयांचा विरोध त्याच्याकडे दुर्लक्ष करून हा निर्णय हे म्हटलेलं त्याला मी त्याच्यावर सही केलेली आहे.